मंडळी, नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा होताच परभणी जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलंय. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडीनं या पालिका निवडणुकांमध्ये मोठी चुरस निर्माण केली आहे. त्यात जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि भाजप नेते आमदार मेघना बोर्डीकर, ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि 3 विधानसभा मतदारसंघाचे आमदार या सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, गंगाखेड, पूर्णा, पाथरी, सोनपेठ आणि मानवत अशा 7 नगरपालिकांची निवडणूक लागली आहे. आरक्षणामुळे या 7ही ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शोधताना सगळ्याच राजकीय पक्षांची दमछाक झाली. पण आता सगळ्यांचा डोळा फक्त नगराध्यक्ष पदावर. त्यासाठी कुठे आघाडीत बिघाडी झालीये का, तर कुठे महायुतीत संघर्ष पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी तयार झालेल्या अनपेक्षित आघाड्यांमुळे मतदार देखील गोंधळात पडलेत. परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकांपैकी जिंतूर, सेलू, गंगाखेड आणि पूर्णा या 4 नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांमध्ये अटीतटीच्या लढती बघायला मिळणार आहे. वेगवेगळ्या पक्षांचे, आघाड्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण कोण आहेत, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात कोणते डाव टाकलेत, त्यात कोण कुणाला भारी पडणार, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदान. मंडळी, सुरुवातीला जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विधानसभा मतदारसंघातील जिंतूर आणि सेलू 2 नगरपालिकांमध्ये कोणकोणते उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत ते पाहूयात. जिंतूर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. जिंतूर नगर परिषदेत 1 नगराध्यक्ष आणि एकूण 12 प्रभागातून 25 नगरसेवक निवडले जाणार आहे. त्यासाठी जवळपास 42,000 एवढी मतदारांची संख्या आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या बोर्डीकर गटाकडून माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख निवडणूक रिंगणात आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आणि सुरेश नागरे यांनी साबिया बेगम कफील फारुकी यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलंय. माजी नगराध्यक्ष कफील फारुकी यांच्या त्या पत्नी आहेत. 2016 मध्ये त्या नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. तर तिसरीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी शेख इस्माईल पहेलवान यांना तिकीट दिलंय. दुर्राणी यांनी देखील मुस्लिम उमेदवार दिल्यानं भांबळे गटाच्या अडचणीत या ठिकाणी वाढल्याचं बोललं जात आहे. ॲडव्होकेट सचिन राठोड हा युवा क्रांतिकारी चेहरा देखील जिंतूर परिवर्तन समितीकडून उभा असल्यानं नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चांगली चुरस निर्माण झाली आहे. तिकडे सेलू नगर परिषदेत भाजप विरुद्ध स्थानिक आघाडी असा रंगतदार सामना बघायला मिळणार आहे. या ठिकाणी अनेक वर्षांनी आता अनुसूचित जातीमधील उमेदवार नगराध्यक्ष होणार आहे. सेलू नगर परिषदेत नगराध्यक्ष आणि 13 प्रभागातून 26 नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यासाठी 44,444 एवढी मतदार संख्या आहे. मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत बोर्डीकर यांच्या विजयात सेलू शहराचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप स्वबळावर निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विजय भांबळे या सर्वांनी मिळून शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे. त्यांच्याकडून आत्माराम साळवे हे काँग्रेसच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती अखेरच्या क्षणी तुटल्यानं शिंदे गटाकडून फक्त 13 उमेदवार नगरसेवक पदासाठी असणार आहे. भाजपकडून मिलिंद ज्ञानदेव सावंत हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे हे फिल्डिंग लावताना दिसतात. बोराडे आणि त्यांच्या पुतण्या 2 वेगवेगळ्या प्रभागातून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत. नगरसेवक पदासाठी बोराडे समर्थकांची मोठ्या प्रमाणात वर्णी लागल्यानं या ठिकाणी जुना विरुद्ध नवा असा संघर्ष उफाळून आलाय. इच्छुक असणारे निष्ठावंत कार्यकर्ते बोर्डीकरांवर नाराज आहेत. तिसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर ॲडव्होकेट विष्णू ढोले हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे. त्यामुळे सेलू नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार असलेले रत्नाकर गुट्टे यांच्या विधानसभा मतदारसंघात देखील गंगाखेड आणि पूर्णा या 2 शहरात नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी जोरात चालू आहे. गंगाखेडला तर परभणी जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हटलं जातं, कारण गंगाखेडची निवडणूक कधी गाजली नाही असं झालं. पैशांच्या वारेमाप उधळपट्टीसाठी हा मतदारसंघ राज्यात चर्चेला जातो. यंदाची नगर परिषदेची चौरंगी लढत देखील चांगलीच रंगात आली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी या ठिकाणी नगराध्यक्ष पद राखीव आहे. 13 प्रभागातून 26 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यासाठी मतदार संख्या आहे 45,000.
2016च्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे विजय कुमार तापडिया हे थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. यंदा निर्मलाताई गोपालदासजी तापडिया या आमदार गुट्टे यांच्या शहर विकास आघाडीकडून उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे. तर काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी यांनी उजमाईल युनुस शेख यांना उमेदवारी दिली आहे. आणखी दोन तोडीस-तोड उमेदवार म्हणजे उर्मिला केंद्रे आणि जयश्री मुंडे. उर्मिला केंद्रे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या पत्नी आहेत. त्यांना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांची देखील साथ असणार आहे. केंद्रे यांनी लोकसभेत केलेल्या मदतीची ते परतफेड करणार आहेत. याशिवाय उर्मिला केंद्रे या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी आहेत. स्वतः धनंजय मुंडे बहिणीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गंगाखेड येथे आले होते. त्यावेळी केंद्रे गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं. धनंजय मुंडे यांचे भाचे ॲडव्होकेट मिथिलेश केंद्रे आपल्या मातोश्रींना निवडून आणण्यासाठी रणनीती आखताना दिसतात. मागच्या निवडणुकीत त्यांच्या केवळ 350 मतांनी पराभव झाला होता. केंद्रे गटाने रासपचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार पटेल यांचा देखील राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतलाय. गेल्या निवडणुकीत पटेलांचा देखील थोडाफार फरकानं पराभव झाला होता. यावेळी माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी गंगाखेड नगर परिषदेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे. तर भाजपकडून माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. 2016च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रामप्रभू मुंडे यांच्या निसटता पराभव झाला होता. पण यावेळी त्यांना भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार सीताराम घनदाट यांची सोबत असणार आहे. पण कुणी कितीही फिल्डिंग लावली तरी मतदानाच्या शेवटच्या 2 दिवसात जो सर्वाधिक लक्ष्मी अस्त्रांचा वापर करणार तोच उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार असं इथले मतदार सांगतात. विशेष म्हणजे मुस्लिम मतदार कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार यावर देखील इथल्या विजयाची गणित अवलंबून असणार आहे. आता यात कोण बाजी मारतंय ते पाहणं महत्वाचं ठरेल. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याच विधानसभा मतदारसंघातील पूर्णा नगर परिषदेची निवडणूक देखील पंचरंगी स्वरूपाची होणार आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. पूर्णा नगर परिषदेत 11 प्रभागातून 23 नगरसेवक निवडले जाणार आहेत. मागच्या वेळी या ठिकाणी एकत्रित शिवसेनेच्या नगराध्यक्ष होता. यावेळी भाजप आणि शिवसेना शिंदे गट या 2 पक्षांची युती झाली असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार धनुष्यबाण निवडणूक लढवणार आहे. कमलाताई जनार्दन कापसे या त्यांच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी पालकमंत्री आमदार मेघना बोर्डीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान हे दोघे जण निवडणुकीची रणनीती आखताना दिसतात. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी मशाल या चिन्हावर प्रेमला संतोष एकलारे यांना निवडणूक रिंगणात उतरवले. खासदार जाधव यांना माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांची साथ असणार आहे. याशिवाय काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी हसीन बेगम मोहम्मद लतीफ यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली. तर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गुट्टे काका मित्र मंडळ, यशवंत सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याच्या माध्यमातून पूर्णा विकास आघाडी स्थापन करत विमलाताई लक्ष्मणराव कदम यांना तिकीट दिले. वंचित बहुजन आघाडीकडून आम्रपाली केशव जोंधळे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे पूर्णा नगर परिषदेची निवडणूक पंचरंगी असणार आहे. आता जिंतूर व सेलू आणि गंगाखेड व पूर्णा या 4 नगर परिषदांचे भावी नगराध्यक्ष कोण असतील? पालकमंत्री तथा जिंतूरचे आमदार मेघना बोर्डीकर, जिल्ह्याचे खासदार संजय जाधव, गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे आणि बाबाजानी दुर्राणी यांच्यात कोण कुणाला वरचढ ठरणार याबद्दल तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.